हे जे माझ्या पाठीमागे दिसते ते ससा रानडुक्कर जर असेल तर आपल्या रानात जर त्रास देत असेल, भुईमुग असेल, तुमचं सोयाबीन असेल किंवा अन्य कोणतीही पिकं असतील, ऊस असेल, तर त्यांना पळवून लावायचं एक मी देशी जुगाड केलेला आहे. ते आता कसं केलं आहे तुम्हाला मी सांगतो. एक अहो काय हे बिअरची बाटली घेतलेली आहे बघा ही. आता हे तुम्हाला मी सोडून लावतो बघा. अहो काय हे सोडून लावतो. अहो काय ही बिअरची बाटली घेतलेली आहे. ह्या बिअरच्या बाटलीला मी इथं तोंडाला बघा तुंगूस म्हणजे नायलॉनचा धागा बांधलेला आहे आणि ह्याच गाळ्याला पुन्हा एक धागा बांधून आपली बिस्लरची बाटली चेपवून बघा इथं 4 दोरीचा नट लावलेला आहे. आता तुम्हाला वाराला कसा आवाज येतोय बघा. आता हे आता मी इथं अडकवतोय बघा, उंच जागेवर असं अडकवलंय. आता बघा इथं आता वारा आलं बघा. आता हे वारा पोपल्यानंतर बघा हलते आणि हे मुजिक म्हणजे तो नट त्याच्यावर आदळतोय बघा. हे असा ही बाटली चेपवायची का तर ह्याची जर रुंदी वाढली तर ती वाऱ्यानं हलते आणि त्याच्यामुळं ते आवाज रात्रभर म्हणजे वारा असला आता येतोय बघा आवाज तुम्हाला. बघा हे हल्ल्यामुळं त्याचा तो बिअरच्या बाटलीहून नट आदळतो आणि एक प्रकारचा आवाज येतो आणि ससा आणि रानडुक्कर असेल तर पळून जातात. आणि हे करण्यासाठी जुगाड एक काय नाही, एक नटबई भांगारमधला बी काय नाही, 5-10 रुपये सुद्धा खर्च येणार नाही तुम्हाला. बिअरची बाटली कुठेही बोंबलत पडलेल्या असतात रस्त्याकडनं आणि हे बिस्लरीच्या बाटल्या भरपूर प्रमाणात पडलेल्या असतात रस्त्याकडनं. हे तुम्हाला किंवा गावात कुठं पण पडलेले असतात आणि तो नट आहे तो भांगारमधला कुठला बी आणू शकता तुम्ही. हे जे काही किंमत जास्त नाही. आता बघा बाटली हल्ली की तो आवाज येतोय बघा. आता बघा कसा आवाज येतोय तो. हा बघा हे जास्त जर जोराचं वारा असलं तर चांगलाच आवाज येतो बघा. हा बघा येतोय बघा आवाज. या अशा पद्धतीचं आपण जुगाड बनवू शकतो सशासाठी आणि डुकरांच्यासाठी, मोरासाठी. इथं बघा थोडीशी वर एक बाटली बांधायची आणि त्याला बरोबर घासून खाली एक बाटली बांधायची. नट लावलाय तो आवाज येतोयच पण बाटलीला बाटली बांधू शकता. दुसरी गोष्ट आहे आपण बांधावरती ताराच्या ह्याला जरी 2 संत्र्याच्या बाटल्या असं जरी आतराडी जोडून लावल्या तर त्याचा सुद्धा आवाज वाऱ्यामुळं येत असतो. हे पण तुम्ही प्रयोग करू शकता, काय अडचण नाही.